त्यानंतर आपण पाहणार आहोत झटपट बातम्या। राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात सरासरीच्या तुलनेमध्ये 5% जास्त पाऊस झाला। सध्या देशात मोसमी पावसाने उघडीप घेतली आहे। महिना अखेरीमध्ये पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारी बहुतांश धरणे आता सध्या काठोकाठ भरली आहेत। तरी देखील मध्य मुंबईमधील वरळी, लोअर परेल, करी रोड या भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे आणि त्यामुळे या भागामधील इमारतींना सध्या टँकर मागवावे लागत आहेत। नवीन कांदा येण्यास असणाऱ्या अवधी आणि शिल्लक असणाऱ्या उन्हाळी कांदा बाजारात आल्यामुळे आता भाव वधारलेत। गेल्या आठवड्यापेक्षा हे दर आता प्रति क्विंटल 250 रुपयांनी वाढले आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नगरपंचायत नगराध्यक्षांचा कालावधी आता 5 वर्ष असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 150 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या निवडणुका टाळण्यासाठी त्यांचा कालावधी 2.5 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरविताना मराठा समाजामधील मुलांच्या शिक्षणासंदर्भात दाखल केलेल्या आकडेवारीवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आकडेवारीवरूनच मागासलेपण मोजलं जाऊ शकतं का, तसंच किती मुलं शाळेत जातात यावरून मागासलेपण ठरतं का, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला। गणेश आगमनामधील खड्ड्यांचं विघ्न दूर करण्यासाठी पालिका शहर आणि उपनगरामध्ये खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे। मुंबईसह महाराष्ट्रामधील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम सुरू केली आहे आणि या संस्थेने गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन देखील केलं। या वीकेंडला सलग सुट्ट्या येतात, त्यामुळे विविध मार्गांवरील गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट या वीकेंडसाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहेत। विमानतळ बाधितांना पुनर्वसन आणि पुनर्स्थापना योजनेअंतर्गत सिडकोपासून वाटप केलेल्या भूखंडाचा विकास करण्याची मुदत आता 8 वर्ष केली आणि त्यामुळे भूखंड ताब्यात आल्यापासून 8 वर्षांच्या आत त्यांचा विकास करणं विमानतळ बाधितांना बंधनकारक असणार आहे। शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले। यंदा दरवर्षीपेक्षा 10 दिवस आधीच परीक्षा होणार असल्यामुळे शिक्षकांनी आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे अभ्यासाचं नियोजन बिघडणार आहे, तर सराव परीक्षा आणि अभ्यासक्रमावर सुद्धा याचा परिणाम होणार असल्याचं शिक्षकांनी म्हटलंय। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा दिलेला आदेश हा केवळ आता राज्य शिक्षण मंडळालाच नाही तर सगळ्या शिक्षण मंडळांना लागू आहे, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। आणि या शिक्षण मंडळांशी संलग्न खासगी शाळांनी सध्याच्या विद्यार्थी संख्येपेक्षा अतिरिक्त प्रवेश देण्यास हरकत नाही, असंही नमूद केलंय। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून प्रवेशादरम्यान शिक्षण शुल्काची रक्कम न घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। असं असताना देखील शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाई करण्यात येणार आहे। 11वी प्रवेशाचा दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झालेली असून यामध्ये आता 27,639 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत। मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीत सुद्धा नामांकित महाविद्यालयामधील प्रवेश पात्रता गुणांमध्ये मोठी घट झाली आहे। शाळांच्या वेळा बदलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी नवी मुंबईमधील शाळांमध्ये सोमवारपासून होणार होती, मात्र शिक्षक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे हा वेळ बदल जो आहे तो कागदावरच राहिला। मात्र यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सोमवारी गोंधळाची स्थिती होती। देशामध्ये डेंग्यू आणि झिकावरील लस विकसित करण्याच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत, तर या दोन्ही रोगांवर लसी विकसित करण्यात आलेल्या असून त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। रेल्वे प्रवासी संघटना 22 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा हत्यार उपसणार आहेत। प्रवासी संघटनांना 14 ऑगस्ट रोजी चर्चेसाठी आता आमंत्रण देण्यात आलंय, मात्र 5 पैकी 1 मागणी मान्य केली तर चर्चेसाठी येऊ असं संघटनांनी ठणकावलं। पुणे मेट्रोचा रामवाडी ते वनाज आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांचा विस्तार करण्याच्या योजना आखण्यात आलेल्या असून अद्याप त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली नाहीये। तर महामेट्रोने वनाज ते चांदणी चौक मार्गावरील 2 स्थानकांसाठी आणि रामवाडी ते वाघोली विस्तारावरील 11 उन्नत स्थानकांसाठी तपशीलवार डिझाईनच्या कामावर लक्ष केंद्रित केले। वनाज ते चांदणी चौक विस्तार
हा साधारण 1.12 किलोमीटर लांबीचा आहे. मध्य रेल्वे मार्गावर जलंब शेगाव विभागामध्ये स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीचं काम आता पूर्ण झालं आणि या स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीमुळे रेल्वे गाड्या कमी वेळेमध्ये पास होणार आहेत. रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार आहे, वेगही वाढणार आहे आणि एकाच वेळेस एकाच मार्गाने धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांमधील 2 अंतर आता जे आहे ते कमी होणार असल्यामुळे या निर्धारित वेळेमध्ये धावण्यासाठी मदत होणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमधील प्रवास सुखकर आणि अधिक जलद व्हावा यासाठी आता मध्य कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे 2 नवे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे समोर आहे. तसंच 10 नवीन रेल्वे गाड्या चालवण्याचा विचार सुद्धा मध्य रेल्वेकडून सुरू आहे. स्विगी झोमॅटोप्रमाणे ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाईक वाहतूक पोलिसांच्या रडारवर आल्यात. गेल्या 3 दिवसांमध्ये शहरामध्ये ई-बाईकवरून पार्सल नेणाऱ्या 1176 डिलिव्हरी बॉय विरोधात भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार गुन्हे नोंदवत 290 ई-बाईक जप्त करण्यात आल्यात. आपल्या गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा काही लोकांना छंद असतो, मात्र हा छंद आता महाग होण्याची शक्यता आहे, कारण सरकार फॅन्सी नंबर प्लेट्सवर 28% वस्तू आणि सेवा कर लावण्याचा विचार करतो. मुंबईमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांना 53,000 नागरिकांना मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शलनी दणका दिलेला आहे. त्यांच्याकडून 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. सर्वात जास्त दंड शहर भागामधील ए वॉर्डातून वसूल करण्यात आलाय. भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेमधील उपायुक्त दर्जाच्या 28 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह विभागाकडून करण्यात आल्या. त्यामध्ये ठाणे ग्रामीणच्या दिवाली धाटे यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख यांची मुंबईमध्ये उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर भारतीय ग्राहकांचं प्रेम मेड इन इंडियापेक्षा विदेशी उत्पादनांवर अधिक असल्याचं दिसून आलं. तब्बल 67% भारतीयांनी विदेशी उत्पादनं खरेदी केलेली असल्याची बाब या अवला या रिसर्च कंपनीनं जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. पालघर जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जिल्ह्यांमधील 2127 शाळांमधील 1,67,992 विद्यार्थ्यांना गणवेश मंजूर केलेले होते. त्यामधील फक्त 63,883 गणवेश शिवून झालेत. मात्र अजूनही त्यांचं वाटप केलेलं नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदनाला विद्यार्थ्यांना गणवेशाअभावीच उपस्थिती दर्शवावी लागणार आहे. मनमाड शहर परिसरामधील सगळ्याच भागामध्ये मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय. रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर सुद्धा जनावर अचानक हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि मोकाट जनावरांचे कळप रस्ते आणि हायवेवर ठाण मांडून बसले असल्यानं वाहतुकीची कोंडी होतीये. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागामधून लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. पुणे जिल्ह्यामधल्या लाडकी बहीण योजनेसाठी 9,73,000 अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी आता 9,34,000 अर्जांना मंजुरी सुद्धा देण्यात आली असून 39,000 अर्जांची छाननी सुरू आहे. पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाहीये. त्यामुळे पुणे शहरात झिका विषाणूचा धोका कमी झालाय. पुणे शहरामध्ये झिकाच्या एकूण 75 रुग्णांची नोंद झाली आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या घटनेनंतर आता पुण्यामधील बीजे मेडिकल कॉलेज अलर्ट मोडवर आलंय. बीजे मेडिकल विद्यालयातील निवासी महिला डॉक्टरांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात येणार आहे. तर ससून रुग्णालय परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ केली जाणार आहे. मिळकत कराची 40% सवलत देण्यासाठी पुणे महापालिकेनं सुरू केलेलं सर्वेक्षण 80% आता पूर्ण झालंय. 3,61,000 घरांपर्यंत कर्मचारी पोहोचले. दरम्यान या सर्वेक्षणाचे अवघे 2 दिवस उरलेले आहेत. मुदतवाढ दिली जाणार नाही असं मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नगरमध्ये शांतता रॅलीमध्ये पाकिटमारी करणाऱ्या 14 आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडनं 6.5 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलाय. तर मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगर शहरामधून शांतता रॅली सुद्धा निघाली होती आणि या रॅलीला लाखोंच्या संख्येत जनसमुदाय आला होता. यावेळेस काही जणांचे मोबाईल, पाकिट आणि दागिने मोठ्या प्रमाणात चोरी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सोलापूरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामधल्या खडकवासला धरण तिरंगा ध्वजाच्या विद्युत रोषणाईमध्ये झळाळून निघालाय. तर पाटबंधारे विभागानं ही आकर्षक रोषणाई केली आहे.
भुसावळमधल्या हतनूर धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगा ध्वजाच्या थीमवर धरणामध्ये ही आकर्षक रोषणाई झाली आहे आणि यासाठी प्रखर प्रकाश देणाऱ्या 200 वॅटच्या दिव्यांचा वापर करण्यात आला आहे। 15 ऑगस्ट निमित्तानं अकोल्यामधल्या सगळे शासकीय कार्यालय तिरंगी रंगाच्या रोषणाईनं न्हाऊन निघणार आहेत। तर दरम्यान धरणावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आलेली असून यावेळेस धरणाच्या 10 गेटमधून 1447 क्युसेक्स वेगानं विसर्ग देखील सुरू आहे। पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाला तिरंगा रोषणाई करण्यात आलेली आहे। काल मध्यरात्रीपासून या धरणाच्या 5ही दरवाजांना तिरंगा ध्वजाची विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून हा आकर्षक नजारा पाहण्यासाठी परिसरामधील नागरिक मोठी गर्दी करत आहेत। मावळ तालुक्यामध्ये पावसानं 4 दिवसांपासून विश्रांती घेतली आहे। पवना धरणामध्ये सध्या 97.45% पाणीसाठा जमा झालाय। धरणातून नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग बंद करण्यात आलाय। मावळ तालुक्यामध्ये पावसानं सध्या ओढ दिली आणि त्यामुळे भाताच्या पिकांना जीवनदान मिळाले। मागच्या आठवड्यामध्ये पावसानं हाहाकार केला होता। यामध्ये आंधरमावळामध्ये भात खाचरातून भात शेती वाहून गेली होती। मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळे इंद्रायणी भाताचं पीक उभारी घेऊ लागलंय। नागपुरामध्ये आई आणि मुलानं एकाच वेळेस इंडिया आणि आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवला आहे आणि 11 वर्षीय शिवांशनं पुस्तकामधील 100 पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता 8 मिनिटं 5 सेकंदामध्ये अचूक सांगितले। तर आई सुप्रियानं संविधानामधील 75 कलम तोंडपाठ म्हणून दाखवलेली आहेत।